इथे राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळाल्याच्या नंतर अजितदादा गटाच्या आमदार खासदारांकडून तसंच पदाधिकाऱ्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय। मंत्रालयासमोर राष्ट्रवादी कार्यालयात देखील रोषणाई करण्यात आली आहे। तसंच मंत्रालयासमोरील परिसरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे झेंडे देखील लावण्यात आलेत। याचा आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरनं। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह अजितदादा गटाला मिळाल्याच्या नंतर अजितदादा गटाच्या कार्यालयांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचं वातावरण आहे। उत्साह साजरा केला जातोय, वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रेशन होत आहेत आणि अजितदादांचं जे पक्ष कार्यालय आहे त्या पक्ष कार्यालयाच्या इथे देखील आता लाइटिंग करण्यात आलेली आहे, सजावट करण्यात आलेली आहे। आपण पाहताय मंत्रालयाच्या समोर असलेलं अजितदादा पवार यांच्या गटाचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष कार्यालय आहे आणि या ठिकाणी दोन आजूबाजूला कार्यालय आहेत आणि दोन्ही कार्यालय जी आहेत त्यांच्यावर आता आकर्षक रोषणाई केलेली आहे आणि आज संध्याकाळी याच कार्यालयामध्ये मोठं सेलिब्रेशन होईल अशी देखील शक्यता सांगितली जाते। सध्या या दोन्ही बंगल्यांना लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि सजवलेले आहेत बंगले, याच्याबरोबरच फुलांची सजावट देखील करण्यात येणार आहे। एका बाजूला अजूनही सजावट सुरू आहे, आपण पाहू शकता ही जी सजावट आहे ती कालच्या निर्णयाच्या नंतर ही करण्यात येते आहे आणि आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत देखील अजितदादा यांच्याकडेच राष्ट्रवादी हा पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह असणार आहे। त्यामुळे एकीकडे अजितदादांचा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो शरद पवारांचा गट आहे त्या गटाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन देखील सुरू आहे, तिकडे निषेध व्यक्त केला जातोय आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, या सगळ्यांकडून या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। मात्र अजितदादा आणि त्यांच्या गटातले सगळे सहकारी, सगळे मंत्री हे रोजच्या त्यांच्या कार्यालयामध्ये कामांमध्ये व्यस्त असताना देखील दिसून येत आहेत आणि आज त्यांच्या सगळ्या कार्यालयांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।